नमस्कार माता भगिनींनो, तर आताची व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी आणि नोव्हेंबर हप्ता याबाबतची माहिती पाहणार आहोत। तर ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्यासाठी 18 नोव्हेंबर तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे। ज्या काही महिला पात्र आहे त्यांना या ठिकाणी 18 नोव्हेंबर पर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचं राहणार आहे। तर आता जेव्हापासून ई-केवायसी करायला सुरुवात झालेली आहे तर बरेचसे प्रॉब्लेम या ठिकाणी आलेले होते, जसे की वेबसाईट सुरळीत चालली नव्हती, ओटीपी येत नव्हते, असे बरेचसे प्रॉब्लेम या ठिकाणी येत होते। त्यामुळे लाखो महिलांची अजूनपर्यंत ई-केवायसी या ठिकाणी पूर्ण व्हायची आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी ई-केवायसी करायची आहे याची मुदत वाढण्याची शक्यता आहे। तुमची मुदत या ठिकाणी वाढू शकते। 18 नोव्हेंबरची तारीख आहे, तर आणखी 15 दिवस तुम्हाला या ठिकाणी ई-केवायसी करण्यासाठी वाढून देण्याची शक्यता आहे। तरीही ज्या महिला पात्र होणार आहे त्यांनी आपली केवायसी तारखेची आत करून घ्यायची, तारीख वाढण्याची वाट पाहायची नाही। वेबसाईट सध्या सुरळीत सुरू आहे, सुरू असेल तर लवकरात लवकर आपली ई-केवायसी या ठिकाणी करून घ्यायची। आणि सर्वात महत्त्वाचं, ज्या महिला सरकारी नोकरीवर आहे, ज्या महिला शासनाचा कुठेतरी योजनेचा फायदा घेत आहे, अशा महिलांनी आपली ई-केवायसी या ठिकाणी करायची नाही। लक्षात ठेवा महिलांना, जर तुम्ही सरकारी नोकरीवर असाल, तुम्हाला सरकारकडून निवृत्ती वेतन येत असेल तर तुम्ही आपली ई-केवायसी या ठिकाणी करायची नाही। कारण तुम्ही जर ई-केवायसी केल्यानंतर सापडले तर तुमच्यावर या ठिकाणी कार्यवाही होण्याची शक्यता आहे। म्हणून अशा महिलांनी ई-केवायसी पासून दूरच राहायची। तर अशा महिलांनी आपली ई-केवायसी करायची नाहीये, ठीक आहे। कारण बऱ्याचशा महिला या ठिकाणी सरकारी नोकरीवर असूनही त्यांनी योजनेचा लाभ घेतलेला होता, त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे पण आदेश या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले होते। तर अशा महिलांनी आपली ई-केवायसी या ठिकाणी करायची नाही आणि लाडकी बहीण योजनेपासून दूर राहायचं। तर आता ऑक्टोबरचा हप्ता जो आहे हा बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये पोहोचलेला आहे। ऑक्टोबरचा हप्ता पाठवणे आता बंद झालेले आहे। तर बऱ्याचशा महिला विचार करत असेल की नोव्हेंबरचा हप्ता जो आहे हा आपल्याला येणार की नाही येणार। जर तुमची ई-केवायसी तारीख वाढली नाही तर नोव्हेंबरचा हप्ता जो आहे, ज्या महिलांनी ई-केवायसी केलेली आहे त्याच महिलांना या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे। तुम्ही ई-केवायसी करून पात्र झाले तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे। आणि तर नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। जर आचारसंहिता सुरू झाली तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही। तर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते जानेवारी महिने पाठवल्या जाणार। लक्षात ठेवायचं, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे जे हप्ते आहे हे तुम्हाला जानेवारीमध्ये मिळणार आहे। मग 10 जानेवारीमध्ये तुम्हाला 3000 रुपये या ठिकाणी प्राप्त होऊ शकते। तर आचारसंहितामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे, पैसे डायरेक्ट तुम्हाला जानेवारीचे 10 तारखेपर्यंत पाठवल्या जाणार आहे, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते। लक्षात ठेवा, 18 नोव्हेंबर पर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची। तारीख वाढण्याची वाट न पाहता लवकरात लवकर आपली ई-केवायसी या ठिकाणी करून घ्या। जर तुमच्याकडून ई-केवायसी होत नसेल तर एखाद्या सायबर कॅफेवर जाऊन आपले डॉक्युमेंट देऊन द्यायचे, दोन्ही आधार कार्ड, हे तुमची ई-केवायसी रात्रीला करून घेईल। फक्त त्यांना ओटीपी ह्या वेळेवर सांगायचा, ठीक आहे। आणि ज्या महिला सरकारी नोकरीवर आहे, ज्या महिला निवृत्ती वेतन घेत आहेत, त्यांनी आपल्या ई-केवायसी पासून दूर राहायचं, ठीक आहे। महिलांना व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त महिलांना शेअर करा। धन्यवाद।